मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी होतं का? सगळं ठीक असतं, तरी मन शांत नसतं. काहीच कारण नसताना नैराश्य, चिंता मनामध्ये येते. किंवा सर्व काही ठीक असताना मन अचानक उदास होते आणि स्वतःला समजत नाही काय चालले. जर उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, विद्यातरंग या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नैराश्य, चिंता मनामध्ये सारखी येत असते. याची काही कारणं मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण नंबर 1, न दिसणारं दुःख. मित्रांनो, सगळ्यात कठीण दुःख कोणतं आहे माहिती आहे? जे दुःख दिसत नाही ते. तुम्ही बाहेरून नॉर्मल दिसता, पण आतून पूर्णपणे तुटलेले असता. कधीकधी तुम्ही लोकांमध्ये असता, पण तरीही आतून स्वतःला एकटे समजत असता. कारण प्रॉब्लेम बॉडीचा नाही आहे, तर तो आहे मनाचा. आणि खरं सांगायचं तर तुमच्यासारखे हजारो लोक आहेत, जे ह्या सगळ्याला सायलेंटली फाईट करत असतात. कारण नंबर 2, ओव्हर थिंकिंग ट्रॅप. म्हणजे काय? तर अतिविचारांचं जाळं. मित्रांनो, अतिविचार म्हणजे काय? तर जे अजून झालंच नाही त्याची भीती वाटते. म्हणजे उदाहरणच द्यायचं ठरलं तर जर एखादा विद्यार्थी अजून परीक्षाच झाली नाही त्याची, तरी पण म्हणत असेल की मी परीक्षेत नापास झालो तर, किंवा मी जर अमुक गोष्ट केली तर मला लोक काय म्हणतील, ते माझ्यावर हसतील का, माझी थट्टा करतील का, माझी मस्करी करतील का. हे सर्व उदाहरणं आहेत ओव्हर थिंकिंगचे. पण मित्रांनो, खरं काय आहे माहिती आहे का? हे सर्व क्षणभंगूर आहे. हे सर्व जे विचार आहेत ते तात्पुरते आहेत. ही भीती जी आहे ही तात्पुरती आहे, जी कधीच खरी होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? जेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होईल तेव्हा थोडंसं थांबा, डोळे बंद करा आणि 5 ते 6 वेळा खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी सुरक्षित आहे, सगळं ठीक होईल. कारण नंबर 3, नैराश्यामागील सत्यता आपण पारखणं गरजेचं आहे. मित्रांनो, डिप्रेशन म्हणजेच काय? तर नैराश्य. आणि नैराश्य म्हणजे फक्त दुःख नाही, तर ती एक अशी अवस्था आहे जिथे काहीच फील होत नाही. ना आनंद, ना कुठलं मोटिवेशन, काहीच नाही. असतं ते फक्त एक रिकामेपण. कधी असं वाटतं का मित्रांनो, बेडवरून उठायलाही मन होत नाही, लोकांशी बोलावंसंच वाटत नाही, आवडत्या गोष्टीसुद्धा कराव्याशा वाटत नाही, सर्व काही बोरिंग वाटत असतं. तर हे कशाचं लक्षण आहे? हे लेझीनेस नाही मित्रांनो, तर तुमचं मन थोडंसं थकलेलं आहे, म्हणून या सर्व गोष्टी होत असतात. त्यामुळे स्वतःवरच राग करू नका, स्वतःवरच चिडचिड करू नका आणि स्वतःला सांगा, इथून पुढे मी सकारात्मक विचार करणार आहे आणि मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकरित्या बघणार आहे. आणि मित्रांनो, कमेंट करून पण सांगा की मी पॉझिटिव्ह विचार करणार आहे. नंबर 4, मनाच्या तळाशी जाऊन कारण शोधणे. मित्रांनो, तुम्ही सध्या जे फील करत आहात त्यामागे काहीतरी कारण असावं हे तर नक्की. कदाचित भूतकाळात तुमच्याबरोबर काही वाईट झाले असेल, त्यामुळे तुमच्या मनावर त्याचा अजूनही इम्पॅक्ट असू शकतो. किंवा टॉक्सिक रिलेशनशिप. एखाद्या नात्याला तुम्ही खूप प्रेम देताय, पण तरीही तुम्हाला नावच ठेवली जात आहेत, तर हे रिलेशन म्हणजे टॉक्सिक रिलेशन आहे आणि तुम्ही अशा रिलेशनमध्ये थोडं अंतर ठेवणंच गरजेचं आहे. कंपॅरिझन, तुलना. तुमची तुलना सतत इतर कोणाशी तरी होत असेल तर मन तणावाखाली असू शकतं. त्यानंतर सततचं प्रेशर. कुठे नोकरी करत असाल
किंवा कुठे बिझनेस करत असाल तर कामाचं प्रेशर येतच असतं. या सर्व गोष्टी हळूहळू मनावर परिणाम करत असतात. पण लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं मन वीक नाही, ते फक्त काही गोष्टी सहन करून थकलंय. नंबर 5, खरं समाधान शोधा. मित्रांनो, या सर्व गोष्टी थोड्याफार प्रमाणात सर्वांच्या बरोबर होत असतात. म्हणून आपण खचून न जाता आपला प्रवास सकारात्मकरित्या पुढे चालू ठेवणं हेच महत्त्वाचं असतं. म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. तर सर्वात प्रथम आपला ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्या व्यक्तीजवळ आपले मन मोकळे करा. सकाळी लवकर उठा, व्यायाम करा. व्यायामाने फक्त शरीरच नाही तर मन सुद्धा आनंदित राहते, प्रफुल्लित राहते आणि मनाला पुन्हा एकदा जगावंसं वाटतं. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. चांगल्या कामाबद्दल स्वतःला छोटंसं बक्षीस द्या. लोकांच्याकडून अपेक्षा करणं थांबवा आणि स्वतः मनामध्ये एक वाक्य बोलत राहा, माझ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमधून बाहेर पडण्याची ताकद आहे आणि मी स्ट्रॉंग आहे. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये पण नक्की लिहा की मी स्ट्रॉंग आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी विद्यातरंग या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.